एका छोट्याशा गावामध्ये दोन जिवलग मित्र राहत होते। एक दिवस त्यांनी ठरवलं की समुद्र किनाऱ्यावर जाऊन शंख गोळा करायचे आणि शंख विकून त्यांना काही पैसे मिळू शकतील। ते दोघेही किनाऱ्यावर पोहोचले आणि आपापल्या पिशव्या घेऊन शंख शोधायला सुरुवात केली। अगदी थोड्याच वेळात एक मित्र अगदीच मोठा आणि सुंदर शंख शोधून आणतो। तो शंख पाहून दुसऱ्याच्या मनात विचार आला, वा, याला मोठा शंख मिळाला, आता याला भरपूर पैसे मिळणार। हा विचार मनात येताच त्यांनी ठरवलं, आपणही फक्त मोठ्या शंखाच्या मागे लागायचं। मग काय, त्यांनी लहान शंखावर लक्ष केंद्रित करणं बंद केलं आणि मोठे शंख शोधण्यासाठी समुद्राच्या काठाकाठाने शोधू लागला। तासन मेहनत करूनही त्याला मोठा शंख मिळालाच नाही। इतकंच नाही, त्याने अधिक मिळालेले शंखही फेकून दिले, कारण त्याला वाटलं, हे छोटे शंख कशाला, हे काहीच उपयोगाचे नाहीत। दुसरीकडे त्याचा मित्र शांतपणे आपले काम करत राहिला। त्याला एक मोठा शंख मिळाला होता, पण त्याने छोटे छोटे शंख सुद्धा गोळा करत राहिला, कारण त्याला माहीत होते, प्रत्येक गोष्टीचं मूल्य असतं। रात्र झाली, दोघंही घरी जायला निघाले। पहिल्या मित्राने आपले शंख बाजारात विकले। मोठ्या शंखासाठी 1000 रुपये मिळाले आणि छोट्या शंखासाठी 3000 रुपये मिळाले। हे पाहून दुसऱ्या मित्राचा चेहरा उतरला। तो म्हणाला, काय फुकट मेहनत गेली, मी ते लहान शंख का फेकले, मी त्याच्यापेक्षा जास्त कमावू शकलो असतो। त्याचा मित्र हसत म्हणाला, ते छोटे शंख मीच उचलले, ज्याला तू कचरा समजलंस त्यानेच मला आज यश दिलं। मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकतो? कधी कधी आपण मोठ्या गोष्टीच्या मागे अडकलो असतो की डोळ्यांसमोर असलेल्या छोट्या संधींनाही दुर्लक्ष करतो। पण लक्षात हे ठेवा की मोठं यश हे अनेक छोट्या प्रयत्नांचं एकत्रित रूप असतं। स्वप्न मोठं असोवा, त्यासाठी लागणाऱ्या लहान गोष्टींकडे लक्ष द्या, कारण तेच पायऱ्यांसारख्या गोष्टी तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतात। म्हणून शेवटी एवढंच सांगतो की छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, त्या तुमचं भविष्य घडवू शकतात। अशाच प्रेरणादायक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।